नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर डिजिटल मॉम लर्निंग आणि नवीन ब्लॉगमध्ये। सकाळी सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटासोबत बाहेरची कामं करायला खूप छान वाटतं। तर मी झाडांना पाणी घालून घेतलं, नंतर पक्ष्यांना पाणी ठेवलं। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना पाणी लागतेच, ठेवायलाच पाहिजे। नंतर समोर शिवजीजवळ गेलो, तिथं थोडंसं पाणी शिंपडून घेतलं। तेवढ्यानं जी जमीन तापलेली असते ती थोडीशी थंड व्हायला मदत होते। नंतर घरात आले, घरात येऊन दूध वगैरे तापवून घेतलं बाळाला देण्यासाठी। त्यामध्ये साखर थोडीशी घालून घेतली। त्याला कॉफी हवी असते तर तो कॉफी पितो म्हणून त्याच्यासाठी कॉफी ठेवून दिली। नंतर त्याच्यासाठी एकादशी असल्यामुळे आमच्या घरी तांदूळाचा कोणताही प्रकार खात नाहीत किंवा कोणताही पोहा वगैरे असतो ना, तो सुद्धा खात नाही। त्यामुळे नाश्त्यामध्ये आज बाळासाठी पोंगे तळले होते, घरी तळून दिले होते त्याला। 10 वाजले होते सकाळचे। त्याला खूप भूक लागलेली होती। त्याचं समोर रिॲक्शन बघाच तुम्ही। त्याला जेव्हा मी पोंगे तळून दिलेली त्याच्यासमोर त्याचं रिॲक्शन एवढं होतं की त्याला किती वेळापासून काहीतरी खायला पाहिजे होतं, ते त्याला मिळालं। लहान मुलांचं हे बरं असतं, जेव्हा घरात खूप साऱ्या गोष्टी असतात खायला प्यायला तेव्हा त्यांना काहीच नको असते, आणि जेव्हा काही नसते, वेळ होते, तेव्हा आतुरतेने वाट बघतात, मला खायला पाहिजे, भूक लागली। चला याला तर दिले पोंगे तळून, पण आपल्याला सुद्धा आपल्या समोरच्या कामासाठी लागावं लागतं। मी तुरीच्या डाळीचं वरण टाकलं, डाळ शिजायला टाकली, धुवून घेतली स्वच्छ पाण्याने, 1-2 वेळा धुवून घेतल्यानंतर अंधण ठेवून त्यामध्ये तुरीची डाळ टाकून घेतली। त्यावर जो पांढरा थर येतो ना, तो खूप घातक असतो आपल्या शरीरासाठी किंवा लहान मुलांसाठी तर खूपच। त्यामुळे मी कधीच वरण कुकरमध्ये शिजवत नाही, असंच गंजामध्ये टाकून खुल्या ह्याच्यात शिजवते। नंतर त्यामधून तो जो थर असतो पांढऱ्या कलरचा तो काढून घेते आणि त्यामध्ये हळद, तेल घालून छान शिजवू देते। भाकरीसाठी अंधण ठेवून भाकरी करून घेतल्या, नंतर पोळ्या करून घेतल्या। आज एकादशी असल्यामुळे जास्त स्वयंपाक काही नव्हता, तर भाजी फक्त भेंडीची करून घेतली। आणि मी संध्याकाळची थोडीशी तयारी करून घेतली, भाजी वगैरे थोडंसं मार्केटमधून भाजीपाला आणलेला होता। त्यानंतर घरातली सर्व बाकीची कामे नंतर मी माझ्या एका पार्सलची खूप आतुरतेने वाट बघत होती, ते म्हणजे माझं पहिलं सेल्फी स्टँड, ज्यामध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकेल तुमच्या आणि शिवजीच्या आशीर्वादामुळे। मी फक्त 100 सबस्क्राईब झाल्यानंतरच हे मी सेल्फी स्टँड स्वतःला गिफ्ट देणार असं ठरवलं होतं, ते तुमच्यामुळे आणि शिवजीमुळे शक्य झालं। आणि उसळ केली, साबुदाणा उसळ, त्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले, छान भाजून घेतल्यानंतरच त्याची चव लागते म्हणून छान होऊ दिले शेंगदाणे। नंतर उसळ बनवून घेतली, नंतर देवाला नैवेद्य दाखवून आम्ही फराळाचं केलं। भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये। बाय।